जयेश कुलकर्णी, प्रेझेंट सर. सिरियल नंबर 34. मी मी तुमचं नाव. जयेश कुलकर्णी देवा शपथ देवा शपथ सांगतो की मी सत्य बोलेल, सत्य तेच बोलेल आणि सत्याशिवाय अन्य काही बोलणार नाही. नमस्कार. आपण वय वर्ष 2025 आणि इथून पाठीमागचे 10 ते 15 वर्ष समजा आयोग लॉस मध्ये आहे आणि रोज नवीन आयडियाची कल्पना, रोज नवीन चार्जेस, टीओडी लाव, अमक लाव, थमक लाव, रोज एका अधिकाऱ्याला एक आयडिया आली की चार्जेस. एमईआरसी आपण आहे कशासाठी? कस्टमरच्या सेवेसाठी आहे का फक्त आपला पगार भरायला आहे? टीएडी आला की नाही आला हा स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. समजा 10 वर्ष आयोग लॉस मध्ये आहे आणि आपण 2025 मध्ये बेसिक गोष्टींवरती बोलतोय. बेसिक गोष्ट म्हणजे घरी मीटर लावणं 1000 रुपये द्यावं लागतात त्या याला सेक्शन ऑफिसरला. नाव चेंज करायचं 1000 रुपये द्यावं लागतात. तुमचं ऍड्रेस चेंज करायचा तर 500 रुपये द्यावं लागतात. एक सुद्धा काम होत नाही. आयोग करतं काय आहे? आणि माझ्या पहिले 33 लोक येऊन बोलून गेले. रिटर्न मध्ये सबमिशन आल्या. इथं पॅनलवरती 50 ऍडव्होकेट असतील. एवढ्या लोकांचं म्हणणं लिहिलेलं वाचता येत नाही, वाचलेलं लिहिता येत नाही का? आयोगाला कामच करता येत नाही. हे आयोगाने स्वतःला विचारावं. सीएम आला, इलेक्शन होतात, नुसतं वोट घेऊन जातो, पगार घेतो, गाड्या फिरवतो. कशासाठी? टॅक्स भरलेला कशासाठी? हा बेसिक प्रश्न आयोगाने स्वतःला विचारायला पाहिजे. बिलकुल कोणीही ग्राहक तुमच्याकडे यायला नाही पाहिजे. कुठल्याही स्वरूपाचा माणूस, कुठलाही व्यावसायिक, इलेक्ट्रिकल इंजिनियर असो, सोलर व्यावसायिक असो, एक सुद्धा माणूस तुमच्याकडे यायला नाही. आयोगातला प्रत्येक चेअरपर्सन, आयोगातला प्रत्येक मेंबर, हे सगळं ऑनरेबल मेंबर वगैरे जेवढे तुम्ही डेजिग्नेशन लावले, यांनी ग्राहकाकडे जायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटते का. आपण समजा 2025च्या 26 जानेवारी मध्ये आज समजा बेसिक गोष्टींवरती बोलतोय. नाव चेंज होत नाही, मीटर लावलं जात नाही, ऍप्लिकेशन सेक्शन ऑफिसला इन्व्हर्ट होत नाहीये, काही रोजच्या रोज चार्जेस लावतात. मीटर रिडिंग सुद्धा नीट घेत नाही आयोग. किंवा तुमच्याकडून समजा महावितरण आयोग कंट्रोल होत नसेल तर स्वतःच तुम्ही आत्मपरीक्षण करा एकदा की आयोग बसले कशासाठी. समजा औरंगाबाद सारखा एक इंडस्ट्रियल एरियातला एखादा सेक्शन ऑफिसर किंवा एखादा चीफ इंजिनियर यांना ह्या एरियात कंट्रोल होत नाहीये, मीटर रिडिंग सुद्धा घेतल्या जात नाहीये, जनरेशन मीटरची रिडिंग घेतली जात नाही आणि नॉर्मल एमएससीबीच्या मीटरची रिडिंग घेतली जाते. हे बेसिक प्रश्नांवरती 2026 मध्ये जानेवारी मध्ये आज तुम्ही लोक हिअरिंग करताय. हे या आयोगाचं फेल्युअर आहे. हा आयोग फक्त तुमचा, आज तुम्ही एसीत बसला, चांगले कपडे घातले, कोट घातले, बाहेर 130 रुपये भरणारा ग्राहक सुद्धा तुमचा मालक आहे आणि तुम्ही त्यांचे सर्व्हिस देणारे आयोग आहे. आणि त्या सर्व्हिस देणाऱ्या आयोगाला जर का तुम्हाला स्वतःला फक्त पैसे लुटण्यासाठी, बाबा आज या सेक्शन ऑफिसला पगार कमी पडला, लावा चार्जेस त्या 130 शेतकऱ्याकडून, एखाद्या गरीब माणसाकडून पैसे लुटा आणि पगार भरा. यासाठी आयोग आहे का? हा स्वतःला आत्मपरीक्षण करायचा प्रश्न. हा हिअरिंग सुद्धा ही हायकोर्टाने सांगितली म्हणून तुम्ही आमची हिअरिंग करताय. तुमच्यात खरोखर समजा आयोग ट्रान्सपरंट असेल, जेन्युइन असेल आणि स्वतःचं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करायचं असेल की आम्ही फेअर प्रॅक्टिस करतो ना, आमच्याकडून एमएससीबी कंट्रोल होतीये की नाही होतीये, तर तुम्ही या औरंगाबादला इथल्या लोकल कस्टमरकडे जा आणि तुम्हाला विचारा की तुमचे नाव, सर्व्हिस चेंज होत आहे, ऍड्रेस चेंज होतात का आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होत आहे का. एक सुद्धा सेक्शन ऑफिस मध्ये औरंगाबादच्या बिना 500-1000 रुपये दिल्या तर काम होत नाही. नाव चेंज करायचं 1000 रुपये द्या. ऑनलाईन ऍप्लिकेशन दिली तो म्हणतो ऑफलाईन द्या, ऑफलाईन दिली ऑनलाईन द्या. अल्टिमेटली त्या माणसाला पैसे दिल्याशिवाय एमएससीबी मध्ये काम होत नाही. औरंगाबाद नाही, महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही स्वतःला नुसतं प्रेझेंटेशन देतात की आम्ही सगळ्यात मोठी कंपनी महाराष्ट्रातली, भारतातली, एशियातली, सगळं भंपक आहे. फक्त हे पैसे लुटण्यासाठी कंपनी आहे. ईस्ट इंडिया कंपनी, हे मर्क, एमईआरसी मर्क, ईस्ट इंडिया कंपनी, याच्यात काही फरक नाही. फक्त टॅक्स मध्ये पैसे घ्यायचे, पगार खायचे आणि घरी बसायचे. सकाळी आले 10 वाजता, चहा घेतला, दुपारी लंच केला, संध्याकाळी घरी. आपण चार्जेस घेतोय कशासाठी? कस्टमरला माहितीये का कुठले चार्जेस घेतोय? कस्टमरला माहितीये का, इंटिमेशन दिले का कस्टमरला कुठले चार्जेस घेणार आहेत, पुढच्या महिन्यातून कुठले चार्जेस लावणार आहे? मी सोलार व्यावसायिक असो, मी कस्टमर असो, कुठल्याही दृष्टीने काही सांगा, कोणाला काहीही समजत नाही. तुमच्या आयोगाचे लिहिले नोटीस सुद्धा तुम्हाला या सेक्शन ऑफिसला वाचता येत नाही. कसे लोक भरलेत आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन दिलेलं त्याची लिमिट सुद्धा क्रॉस होऊन जाते. फक्त पैसे भरले, नाव चेंज करायचं 120 रुपये, तरच ते आयोग ऍक्सेप्ट करतो, ते एमएससीबी वाला हे करतो.
120 समजा ती कॅन्सल झाली, रिजेक्ट झाली, तर तो सेक्शन ऑफिसर म्हणतो की साहेब परत 120 भरा. म्हणजे तुम्ही करताय काय स्वतः याचं आत्मपरीक्षण करा. आणि मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शपथ घेतल्याप्रमाणे खरं आणि सत्य तेच बोललेलं आहे. जर का आयोगाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि स्वतःचं अस्तित्व स्वतःला फक्त ते चेअरपर्सन अमके धमके नुसते डेजिग्नेशन लावायचे असतील, गव्हर्नमेंटचा टॅक्स भरून हा एसी फीसी सगळं टॅक्सवर चाललेलं आहे आणि 130 रुपये तुम्ही कस्टमर कडून प्रत्येक मीटरच्या अगेन्स्ट मध्ये घेताय आणि त्या कस्टमरला माहित नाही की या चार्जेस भरतोय कशासाठी. तर तुम्ही स्वतः काय काम करताय हे स्वतः आत्मपरीक्षण करा. थँक्यू. इथे माझ्या समोर जेवढे लोक आलेत ना, माझ्या याच्या पहिले हे 10 वर्षापासून चालले, 10 वर्ष आयोग समजा लॉस मध्ये आहे, तर याच्यापेक्षा जास्त फेल्युअर तुमचं कोणाचंही म्हणजे तुमच्या जागेवरती तुम्ही आज होते, पहिले कोणतरी आहे, नवीन कोणतरी येतील, पण आयोगाकडची पॉलिसी एक सुद्धा नावाची पॉलिसी नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट हायकोर्टात त्या वकिलांनी सांगितलं, हायकोर्टाची 10 ऑर्डर तुम्ही म्हणता आमच्याकडे आले, ऍक्शनच घेत नाही. तुमच्याकडून समजा बोर्ड कंट्रोल होत नसेल तर MERC बंद करून टाका. ओके. धन्यवाद. थँक्यू.